हर हर महादेव. आज दिनांक 20 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 40वा दिवस. हनुमानचट्टी येथील नर्मदे हर हनुमंतरायाचे दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली. येथेच भीमाचे गर्वहरण झाले होते. भीमाला जो शक्तीचा गर्व झाला होता, हनुमंतरायांनी येथेच भीमाचे गर्वहरण केले होते आणि दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली. पुढे चालत असताना वाटेमध्येच एक बाबाजी दंडवत घालत बद्रीधाम या धामाला जात होते. मध्य प्रदेश येथील हे बाबाजी दंडवत परिक्रमा करताना दिसले. खूप सुंदर अशा या सकाळी सगळ्यात अगोदर त्यांचं दर्शन होणं म्हणजे हे शुभ संकेतच होते. त्यांच्या दंडवत परिक्रमेला दंडवत घालून आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. अवघं 10 ते 12 किलोमीटर अंतर कापून आम्ही बद्रीनाथ धाम येथे पोहोचणार होतो. त्याच्यामुळे घाई गडबड न करता आम्ही एक एक पाऊल आपल्या यात्रेच्या दिशेने टाकत होतो. साधारण 9 वाजता आम्ही बद्रीनाथ धाम येथे येऊन पोहोचलो. वाटेमध्ये खूप सुंदर असे ही उंच उंच शिखरे, बर्फाच्या शिखरे पाहत पाहत वर चढत होतो. खूप उंच असा हा घाट होता. हा घाट चढायचा होता. हनुमानचट्टी ते बद्रीनाथ हे साधारण 10 ते 11 किलोमीटर अंतर, पण सरळ चढाई असल्यामुळे येथे चढताना थोडेसे दमछाक होते. तरी देखील एवढे अंतर कापले होते. आता ह्या 10 किलोमीटरनी काय फरक पडणार असा विचार करत करत एक एक पाऊल बद्रीनाथ धामाच्या दिशेने टाकत चाललो. साधारण 9 वाजता आम्ही धामामध्ये येऊन पोहोचलो. सर्वात प्रथम आल्यानंतर आश्रमामध्ये आम्ही आसन लावले आणि तिथेच आराम केला. साधारण 4 वाजता आम्ही धामाच्या दर्शनासाठी गेलो. कुठलीही जास्त अशी रांग नव्हती. अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये आमचे दर्शन झाले. त्याच्यामुळे आम्हाला असं धामाबाबतीत एवढं असं जास्त काही वाटलं नाही की येथे गर्दी असेल वगैरे वगैरे. सहजच येथे धामावरती दर्शन झाले. खाली येथे धामाच्या समोरच तप्तकुंड आहे आणि येथेच 5 शिला देखील आहेत. येथे तप्तकुंडाकडे गेल्यानंतर त्यापैकी एक म्हणजेच नारद शिला हिचे दर्शन झाले. बाजूलाच वाहणारी अलकनंदा नदी तिचे दर्शन घेतले आणि या तप्तकुंडामध्ये स्नान वगैरे करून घेतले. हे बद्रीधाम खूप सुंदर अशा या पर्वतरांगेच्या मधोमध वसलेलं हे 4 धामपैकी एक असलेलं बद्रीनाथ धाम आणि आपल्या या 4 धाम यात्रेतील उत्तराखंडच्या 4 धाम यात्रेतील हे शेवटचे धाम. आजपासून या पुढे 4 धाम यात्रेचे आपल्याला व्हिडिओ मिळणार नाहीत, कारण आजच आपले येथे समाप्ती करत आहोत. जेवढ्या लोकांनी आपल्या 4 धाम यात्रेचा लाभ घेतला त्या सर्वांचे धन्यवाद. मानसिक रूपाने आपण ही 4 धाम यात्रा पूर्ण केली, ज्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळेल. हर हर महादेव. जय महाराज.